वेलकम टू अवामी टाइम्स। अवामी टाइम्स में आपका स्वागत है। आज जोगड़ हक समिति की ओर से कोरोना योद्धा पुरस्कार समारोह आयोजित किया गया, जिसमें अहम शख्सियत को सम्मानित किया गया जिन्होंने कोरोना काल में आवाम की सेवा की, खिदमत की। उनको कोरोना के काल में पुरस्कार पेश करके गए 1.5 साल में सम्मानित किया गया। बहुत सारे लोगों ने कोरोना के वजह से बहुत सारे हॉस्पिटल में अपनी ट्रीटमेंट ले ली और वो ट्रीटमेंट के लिए खुद के जेब से लाखों रुपयों का हॉस्पिटल का बिल भी बहुत सारे लोगों ने, नागरिकों ने भरा है। ये भरे हुए बिल का री ऑडिट होना चाहिए, ये हमारी पहली मांग है। इस काल में ये महाविकास आघाड़ी सरकार के मंत्रीगण लोगों के न्याय हक के लिए काम करते हुए दिख नहीं रहे। अधिक मंत्रीगण को विरोधी पार्टी की वजह से ईडी की नोटिस मिली है और ईडी के नोटिस का कैसा रिप्लाई देना चाहिए ये मशवरा वो लोग कर रहे हैं। इन सब में हमारे माताओं, बहनाओं, बच्चियों के ऊपर डोंबिवली में एक लड़की के ऊपर 33 लोगों ने रेप किया। पूना में 14 साल की लड़की के ऊपर 14 लोगों ने रेप किया। हमारे माता बहनों के ऊपर जो अत्याचार बलात्कार का सिलसिला शुरू है वो जल्द ही ख़त्म होना चाहिए। यहाँ पे गोडाउन्स में लोगों के पास बहुत सारा अनाज, सोयाबीन रहते हुए भी केंद्र सरकार ने सोयाबीन की आयात की है। इसके वजह से सोयाबीन का जो भाव था 11,000 रुपये का, वो गिड़गिड़ा कर नीचे 3,000 रुपये तक आया और उसके वजह से बहुत सारा नुकसान यहाँ के किसानों का हुआ है। उसके बावजूद जाकर गए 8 दिन में जो ज़ोरदार बारिश यहाँ पे राज्य में हुई, उसमें विदर्भ का कॉटन और मराठवाड़े का जो सोयाबीन है पूरी तरह से ख़त्म हो चुका है और उनको दिवाली के लिए कम से कम पर हेक्टरी 50,000 रुपये की भरपाई मिलनी चाहिए। ये प्रमुख मांग लेकर हम गांधी जयंती के दिन 2 अक्टूबर को हम मोर्चा करने वाले थे, लेकिन गांधी जी ने जो मार्ग हमें सिखाया, बताया, शांतता का जो मार्ग बताया, अहिंसे का, वो मार्ग से हम मोर्चा निकलना चाहते थे, लेकिन सरकार ने पुलिस को आगे करके हमारा मोर्चा होने नहीं दिया। इसके वजह से महाविकास आघाड़ी सरकार की हम कड़ी से कड़ी निंदा करते हैं, निषेध करते हैं और हमारी मांगे पूरी करने के लिए हम बोलते रहेंगे, लिखते रहेंगे। जो बात हमारी मोर्चा के बाद जो सभा होने वाली थी, मोर्चा ख़त्म करने के बाद, समर्पित करने के बाद जो सभा में हमें बोलना था, वो सब हमने यहाँ पर सभा लेके हमारे जो प्रमुख कार्यकर्ता गण हैं उनके सामने हमने जो विचार विमर्श करना था वो किया है और आगे की संगठन की रणनीति क्या होगी वो सब मशवरा हमने आज के मीटिंग में किया है। सर, ये पुरस्कार समारोह जो रखा गया किस विषय पर दिया गया है? महात्मा गांधी सेवा पुरस्कार गए कई सालों से रुग्ण हक परिषद के तरफ से दिए जाते हैं। पूना में महात्मा गांधी स्मारक पे ये पुरस्कार समारोह होता है, लेकिन आज मुंबई की मोर्चा के वजह से पूना में जो कार्यक्रम होते हैं वो मुंबई में हमने किए। डॉक्टर गनी पटेल साहब जो प्रिंसिपल है चिश्तिया कला व साइंस कॉलेज के औरंगाबाद के, और हमारे जो मैडम है डॉक्टर अश्विनी इंदुलकर जी, जिन्होंने कोरोना काल में बड़े सेवा का कार्यकाल किया, समर्पित कार्य किया, उनको हमने महात्मा गांधी सेवा पुरस्कार और मानपत्र का आज प्रदान किया है। आज का जो पुरस्कार समारोह में आपको सम्मानित किया गया है, आज का ये पुरस्कार मैंने कोरोना में और मेरे वैद्यकीय क्षेत्र में जो भी मैंने काम किया है उसके अनुसार मुझे ये पुरस्कार प्रदान किया गया है। ना मैं तहे दिल से आभारी हूँ मिस्टर उमेश चौहान जी की, एंड थैंक यू वेरी मच। बस थोड़ी सी एक अपसेटनेस ये रहेगी कि जो मोर्चा था
वो हो जाना चाहिए था। बहुत ही अहिंसा के माध्यम से ये मोर्चा सब लोग निकालने वाले थे और बहुत ही सेंसिटिव सब्जेक्ट थे। जो विक्टिम्स है सोसाइटी में, उनके लिए एक आवाज़ उठाई जा सकती थी। वो आवाज़ आज इस मोर्चा की तरफ से हम लोग उठाने वाले थे और वो नहीं उठाई जा सकी। बस उसके लिए एक छोटा सा अपसेटनेस रहेगा। अदरवाइज़ आई एम वेरी थैंकफुल दैट दे हैव चोज मी फॉर दिस अवार्ड। थैंक यू वेरी मच। आपने कोरोना काल में क्या क्या सेवाएं की है उसके? देखिए, मैं एक डॉक्टर हूँ और एक डॉक्टर के लिए एक मरीज़ सबसे बड़ा इम्पॉर्टेंट चीज़ होती है। लेकिन इस बार कोरोना के टाइम पे डॉक्टर्स के सामने बहुत सारी चुनौतियाँ थी। जैसे कि सिर्फ मरीज़ को मेडिसिन देना और ठीक करना ही नहीं, इस बार दवाइयाँ नहीं मिल रही थी। इस बार हमें हॉस्पिटल में बेड्स नहीं मिल रहे थे, हमें आईसीयू बेड्स नहीं मिल रहे थे, हमें ऑक्सीजन बेड नहीं मिल रहे थे। तो बस इस जो कोरोना काल था उसमें मैंने अपने सारे सोर्सेज जो है विद डिवाइन ग्रेस जितना भी मेरे से हो सका, जितनी भी सेवा में अपने तुम्ही सांगता काय 5 पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर धारा 144 लागू आहे, सांगायला 20 माणसं. 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायचं नाही हे सांगायला 4 जाळ्यांचे टेम्पो पोलिसांचे. आधी तोडला तुम्ही, वरती सांगतात 7 रोग प्रतिबंधक कायदा पॅन्डेमिक ऍक्ट लागू आहे आणि त्यामुळे गर्दी करता येणार नाही. अरे हे सांगायला तुम्ही का गर्दी करताय? एकाने कोणीतरी येऊन सांगा. तर त्यांना माहिती संघटनेमध्ये महिला असतील, महिला पोलीसही तितके गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. उद्यापासून अशा रेप घडू नयेत यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत. ही प्रमुख मागणी घेऊन जर आम्ही आंदोलन करायला मुंबईला येत असू तर आम्हाला सांगतात तुम्ही मुंबईत आला तर अटक करू. आता आलोय मी. माझा काही विषय होता मोर्चा संपल्यानंतर मोर्चाची सांगता करताना, मोर्चाचा समारोप करताना जे काय मला भाषण करायचं होतं ते मी आता करतोय. तर मोर्चाला 5,000 लोक येऊ देत नाही तर 10,000 लोक येऊ देत. आता हे सगळं सोशल मीडियावर गेल्यावर लाखो लोक बघतील. म्हणजे लाखो लोकांपर्यंत जो विचार मला पेरायचा आहे ते पेरणी मी बंद करणार नाही. मी बागायतदार शेतकरी, कायम पाणी आपल्या जमिनीमध्ये, पीक उगवून येणारच. मी पेरायचं बंद करत नाही, पावसाच्याकडे डोळे लावत नाही. आपलं काम आपण करत राहणार आहोत. आणि मला विश्वास आहे की त्या बळीराजाचा आभार मानतो की त्याने आम्हाला शिकवले एक बी रोग 1000 बिया असलेला एक कणीस निवडून येईल आणि असे हजारो कणसं निवडून येतात की तुम्ही बसलेली सगळी लोक त्या बियाणाचं जे मोठ्या ताकदीने उगवून येणार कणीस असतं त्या कणीसाचं तुम्ही बियाणा तुम्ही आता इथून बाहेर ज्यावेळी पडाल त्यावेळी हा एक विचार तुम्ही हजारो लोकांना सांगाल आणि ज्यावेळी हजारो लोक हे विचार घेऊन पेटून उठतील त्यावेळी लोक म्हणतील तुम्ही ईडीच्या चौकशीत आतमध्ये जा, माहिती अजून कुठेही जा, आमच्या आया बहिणी सुरक्षित ठेवा. तुम्हाला जिथं कुठे एकमेकांची मुली काढायची, एका पक्षाने दुसऱ्या पक्षाची, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची, काय तुम्हाला एकमेकांची जिरवायची ती जिरवा. पण आमचा पेशंट ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये येईल त्यावेळेस त्याला 4 लाख रुपये न मागता ट्रीटमेंट चालू करा. ज्यावेळी डेड बॉडी होईल त्यावेळी 4 लाख 5 लाख न मागता त्याची डेड बॉडी त्याच्या ताब्यात द्या. हे ठणकावून सांगायला आपण सगळ्यांनी हिमतीने तयार राहिलं पाहिजे. आझाद मैदानावरती बोलू देणार नाही. आझाद मैदानाच्या शेजारीचे मी 10 फुटावर आहे, बोलतोय. बरं मी यांनाही म्हणालो होतो मागच्या पत्रकार परिषदेला तुम्ही होते. आहे मला नेमकं चॅनल आणि तुमचं नाव आठवत नाही पण ते होते परवा. मी त्या दिवशी सांगितलं होतं की आमच्यात मुळे जर कोरोना पसरणार असेल तर आम्ही पीपीई किट घालून आंदोलन करतो. एवढ्या सगळ्या कोरोनाच्या रुग्णांना जर डॉक्टरांनी नर्सेसनी पीपीई किट घालून बरं केलं त्याचा अर्थ काय, त्यांनी पसरत नाही. बरं जर मास्क नाही आणि पीपीई किट नाही घालूनही जर कोरोना पसरत तर मास्कची सक्ती करून 500 रुपयाची वसुली तरी कशाला करतात. मास्क लावतो, पीपीई किट घालतो तरी मला कोरोना नाही करता येणार. 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं. ही मुस्कटदाबी तुम्ही चुकीच्या गोष्टींवर बोलायचीच नाही. तुम्ही ज्या काही
लोकांना दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, लोकांना जनतेला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत. इथली रयत सुखी व्हावी हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. इथली रयत सुखी व्हावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. पण घटनेप्रमाणे कुठलाही भाजप येऊ किंवा काँग्रेस, शिवसेना आणि हे राष्ट्रवादीचं सरकार येऊ, हे गेलं काय आणि ते आलं काय, सब घोडे 12%. मी तुमच्या हिंदीसाठी म्हणतात ना, कवी से कडी निंदा करतो आणि मराठीमध्ये तीव्र आणि तीव्र निषेध करतो या सगळ्या गोष्टींचा, की गांधीजींच्या जयंती निमित्तानं गांधीजींच्या विचारधारेवर आधारित संघटना जर गांधीजींच्याच शांततेच्या मार्गाने आंदोलन करून बोलण्याचा, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार, त्या स्वतंत्र भारतात आपल्याला अधिकार गाजवायचे नाही. इंग्रज कशाला पळवले आपण? आपल्याला ठामपणे हा देश माझा आहे, ही माती माझी, इथं मला बोलता आलं पाहिजे. आपल्याला त्या काळात बोलताच येत नव्हतं, इंग्रज असेच पकडून जायचे, अटक करायचं. तर त्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला पाहिजे ते खाता आलं पाहिजे, पाहिजे तिथं थांबता आलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही देशाला स्वातंत्र्य मारण्याचा अट्टहास केला. गांधीजींनी त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या जयंती दिनी जर स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नसेल, वाटचाल करेल यात सगळ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो. आजचे काही किस्से मुद्दाम सांगावेसे वाटतात. आजची सरकारची म्हणजे पोलिसांच्या कडे जी काही दडपशाही झाली, त्या दडपशाहीचा एक भाग सांगायला मला आनंद वाटेल. आपण आलो त्यावेळेला आपल्याला जी काही दडपशाही होती त्याचा एक काही माहिती आपल्याला मिळाली. त्यामुळे आम्ही आमची गाडी जी आहे ती अशा ठिकाणी पार्क केली होती. त्या ठिकाणावर मी कारतून पळवली आणि पुरस्कारासाठीच्या ज्या काही शाली होत्या, श्रीफळ होते, ते सुद्धा त्या गाडीतून तिकडे गेले. आपले सन्माननीय उपाध्यक्ष सरदे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तसंच गिरीशभा यांनी सर्च करून या सगळ्या गोष्टी जुळून आणल्या. पण त्याच्यानंतरही परत गाडी गेली. तर थोडा कार्यक्रमाची थोडीशी म्हणजे विस्कटता दिसून आली. गिरीश डाग यांनी आत्ताच शाली घेऊन आलेले आहेत. जर सरकार मंत्रींना त्या शाली द्यायच्या आहेत तर माझी विनंती आहे सरांना की त्या दोघांना सत्काराच्या निमित्ताने ज्या शाली द्यायच्या त्या त्यांनी द्याव्यात. सन्मानपत्र दिलं गेलेलं आहे. पाहतो आणि इतक्या महाराष्ट्रातल्या करोडो रुग्णांसाठी जे एक दैवत म्हणून ठरणार आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करा.